तुम्ही कधी विचार केलाय AI इतका ॲडव्हान्स झाला आहे, जर आपण त्याच AIचा वापर मार्केटमध्ये केला तर? हो, AI आपल्याला बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देऊ शकतो का? AI आपल्याला सांगू शकतो का नेमकं मार्केटमध्ये कुठे ग्रोथ होणार आहे? AI खरंच मला या लेवलला बाय, त्या लेवलला सेल किंवा इथे स्टॉप लॉस या गोष्टी सांगू शकतो का? कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये बघतो ना, बहुतांश लोक पैसे कमवतात. आता पैसे कसे कमवतात? कारण हेवी रिस्क घेणं. आता रिस्क म्हणायचं कशाला? जेव्हा मार्केट वर जात असतं आपण लगेच प्रॉफिट बुक करतो, पण जेव्हा मार्केट खाली येतं, लॉसेस होत असतात, तेव्हा मात्र स्टॉप लॉस लावलेला नसतो. यालाच टेक्निकल भाषेमध्ये इम्प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला जर रिस्क मॅनेजमेंटच प्रॉपर करता येत नसेल तर आपण कधीही प्रॉफिट कमवू शकणार नाही. मी त्या 10-15% लोकांबद्दल बोलत नाही जे चांगल्या प्रकारे मार्केटमधून पैसे कमवतात, तर मी त्या लोकांबद्दल बोलतोय ज्याच्याकडे चांगलं मॅनेजमेंट नाही. त्यामुळे आता या व्हिडिओत आपण तेच डिस्कस करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा. मी आता तुमच्यासमोर डिस्कस करतोय बोल्ट बद्दल. बोल्ट हा काय प्रकार आहे आणि हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अंडर काय येतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा प्रकारे इतर ब्रोकरपेक्षाही चांगल्या प्रकारे लेमन ॲपमध्ये खूप ॲडव्हान्स्ड फीचर मिळतात. आता इथं तुम्ही ऑप्शन्स बघू शकता, मल्टिपल गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. इव्हन मी स्टॉक्स टॅबमध्ये गेलो आहे, वेगवेगळे स्टॉक्स तुम्हाला इथून बाय करता येतात, ट्रेड करता येतात, ऑप्शनमध्ये बाईंग सेलिंग करता येतं. मी थोडंसं तुम्हाला FNOमध्ये घेऊन जातो. बऱ्याच लोकांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बेसिकली तुम्हाला जर लेमन ॲप हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि तुमची KYC कंप्लीट करा. जशी प्रोफाईल पूर्ण होईल ना, तुम्हाला जायचं आहे FNO सेगमेंटमध्ये. FNO कॅटेगरीमध्ये जर गेला तिकडे तुम्हाला मल्टिपल स्ट्रॅटेजीज पाहायला मिळतात. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ऑप्शन आहे तो म्हणजे बोल्ट ट्रेड्स. बोल्ट ट्रेड्स हा काय प्रकार आहे? हा तुमच्यासाठी ट्रेड घेतो. जसं मी या स्ट्रॅटेजीवर क्लिक केलं ना, बघताय तुम्ही इकडे तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज दिसतात. इनसाइड कॅन्डल नावाची एक स्ट्रॅटेजी आहे, बिल्ट बाय लेमन. लेमनने बिल्ड केली. तुम्ही एक्सप्लोर करू शकता. एक्सप्लोर केला तर तुम्हाला मल्टिपल स्ट्रॅटेजीज इकडे वर्कआउट होताना पाहायला मिळतील. मी जर इनसाइड कॅन्डल ही स्ट्रॅटेजीवर क्लिक केलं तर मला खूप साऱ्या डिटेल याच्याबद्दल पाहायला मिळतात. इव्हन तुम्ही याचा विन रेशो सुद्धा बघू शकता. विन रेट ऑलमोस्ट 67% आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही यामध्ये ट्रेड कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला जी स्ट्रॅटेजी बेटर वाटते, बेस्ट वाटते, त्यामध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, कन्सिस्टंटली यामध्ये प्रॉफिटच व्हायला पाहिजे असं नाही आहे. प्राईम स्कॅल्पर जर तुम्ही बघितला तर हा -7% रिटर्न देतोय. मी एका दिवसाबद्दल बोलतोय, आजच्या दिवसाबद्दल. आजचा दिवस आहे थर्सडे मी हा व्हिडिओ शूट करतो. इव्हन वर्किंग मार्केटमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणारच आहे. इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजीमध्ये ऑलमोस्ट 45.74% एका दिवसामध्ये प्रॉफिट झालेलं पाहायला मिळतं. बरं, एवढंच नाही, तुम्ही ते बघू शकता. टार्गेट हिट झालंय, इथं एक चांगलं टार्गेट हिट झालंय, इथं सुद्धा टार्गेट हिट आहे, इथे सुद्धा टार्गेट हिट आहे. पण इथं मात्र 2 SL हिट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय, सोप्या भाषेत प्रत्येक वेळेला प्रॉफिट होईल असं पण नाही आहे, पण लॉसेस कमी आणि प्रॉफिट जास्त. जेवढ्या जास्त वेळेला आपण प्रॉफिट कमवू तेवढा जास्त फायदा आपल्याला होणार आहे. अशी जगात कोणतीही स्ट्रॅटेजी नाही जी तुम्हाला लॉस देणार नाही, फक्त प्रॉफिटच देत राहील. हे इम्पॉसिबल आहे. पण विनिंग रेशो जेवढा चांगला आणि जेवढा मोठा तेवढं प्रॉफिटेबल ट्रेडर होण्याचे चान्सेस जास्त. सो आता सध्या जर तुम्ही बघितलं तर मार्केट तुम्हाला क्लोज झालेलं पाहायला मिळतं. इव्हन मार्केट ओपन झाल्यानंतर सुद्धा आपण काही गोष्टी बघणार आहोत. पण इथे तुम्ही बघू शकता क्लिअरली तुम्हाला इनसाइड कॅन्डल ही स्ट्रॅटेजी दिसते. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला दिसतात आणि मल्टिपल ऑप्शन्स ॲपमध्ये पाहायला मिळतात. इव्हन ऑप्शन चेन आहे, ऑप्शन चेन तुम्ही इथं एक्सप्लोर करू शकता. स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता जर तुम्ही स्कॅल्पर असाल तर. बरं, एवढंच काय घेऊन बसलाय तर आता लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्ही इथं बघितलं ना तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. FNO सेगमेंटमध्ये जर मी गेलो तर FNO सेगमेंटमध्ये जसं मी तुम्हाला बोल्ट ट्रेड्स नावाचा ऑप्शन ऑलरेडी सांगितलाय, इथे बघू शकता ह्यूज विन रेशो त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि एवढंच नाही तर प्रॉफिट्सही एका दिवसामध्ये खूप चांगले सुरू आहेत. इथून मी बायवर क्लिक करू शकतो किंवा इथं स्ट्रॅटेजीवर अप्लाय करू शकतो. म्हणजे बाय ॲट मार्केट जर मी केलं तर इथं बाय होणार आहे. ऑटोमॅटिकली स्टॉप लॉस सेट झालेला आहे, ऑटोमॅटिकली टार्गेट सेट झालेला आहे आणि मार्केटमध्ये मुवमेंट सुद्धा सुरू झालेले आहेत. पण व्यवस्थित तुम्ही बघताय इथं तुम्हाला दिसत असेल की थोडासा लॉस पण दिसतोय. जेव्हा लोकांना लॉस दिसतो ना, लोक घाबरतात. अरे आता काय करायचं, आता तर माझा लॉस दिसतोय. बिलकुल घाबरण्याची गरज नसते, बिकॉज ही स्ट्रॅटेजी कम्प्लिटली AI ड्रिव्हन आहे. आता इथं छोटा मोठा लॉस जरी होत असेल ना, घाबरण्याची बिलकुल गरज नसते. काय होणार आहे, मॅक्सिमम स्टॉप लॉस सेट होईल. बट वी हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेटेड रिस्क. त्यामुळे माझा या स्टॉप लॉसपेक्षा जास्त मोठा लॉस होणार नाही. परिणामी मार्केट जेव्हा वर जाणार तेव्हा मी जे टार्गेट लावलंय तिथं ऑटोमॅटिकली हा ट्रेड विकला जाणार. म्हणजेच
प्रॉफिट बुकिंग होणार, लॉस किती होणार आहे हे डिफाईन्ड आहे, प्रॉफिट किती होणार आहे हे सुद्धा डिफाईन्ड आहे. सो हा ट्रेड घेताना मी डोकं लावलं का? तर बिलकुल नाही. मी ठरवलं का कॉल घ्यायचा काय पुट घ्यायचा? बिलकुल नाही. एआयनी ठरवलं, या स्ट्रॅटेजीनी ठरवलं की आता नेमका ट्रेड कोणत्या बाजूला घ्यायचा आहे. मार्केट वर जाणार की खाली जाणार हे कोण ठरवणार? ती स्ट्रॅटेजी ठरवणार. म्हणजे थोडीसं स्ट्रॅटेजीमध्ये 19-20 आहे तरी पण मी ट्रेड घेतो. माझ्या सेटअपमध्ये आता थोडंसं बनताना दिसत नाही तरी सुद्धा मी बाय केलंय किंवा मी सेल केलंय. या ज्या गोष्टी आपल्या मॅन्युअली होतात त्या इथं होत नाहीत. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची, तुम्ही ते चार्टही बघू शकता ना, तुमच्या समोर चार्ट आहे, तुम्हाला दिसतंय नेमकं काय सुरू आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही मला एक्झिटच करायचं आहे, वेदर इट इज इन प्रॉफिट ऑर लॉस, तुम्ही एक्झिट करू शकता. तुम्हाला थांबण्याची पण गरज नाही. पण जर तुमचा सेटअपवर विश्वास असेल आणि या स्ट्रॅटेजीला तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्हाला थांबावं लागेल. मग तो लॉस होऊ दे किंवा प्रॉफिट, तुम्ही थांबालाच. पण एक लॉस किंवा एक प्रॉफिट झालं म्हणजे सगळं काही झालं असं बिलकुल नाही आहे. यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. जर समजा विनिंग रेशो माझा 70% येतोय किंवा 80% येतोय, मला 30 वेळेला लॉस हा होणारच आहे, पण 70 वेळेला प्रॉफिट हे डेफिनेटली होणार आहे. जेव्हा आपण याचा हिस्टॉरिकल परफॉर्मन्स वेगवेगळ्या स्ट्रॅटेजींचा बघतो त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. सो तुम्हाला ज्या स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स बेटर वाटतो तुम्ही ती स्ट्रॅटेजी वापरू शकता. सो फायनली ट्रेड एक्झिट मी केलेला आहे, यामधून मी बाहेर पण पडलोय हे तुम्ही बघू शकता. निष्कर्ष सिंपल आहे. यामध्ये जर आपल्याला 2 ते 3 ट्रेड 4 ट्रेड रोजचे जर मिळवायचे असतील, इझिली तुम्हाला मिळतात आणि तुम्ही यामधून ट्रेड करू शकता. बरं एवढंच नाही, यामध्ये आता ज्या काय तुम्हाला 5-10 स्ट्रॅटेजी दिसत आहेत या तर आहेतच, पण या पुढे जाऊन 100 पर्यंत जाणार आहेत. सो त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमधून तुम्हाला जी बेस्ट वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. पण यात एक आहे बरं का, कुठल्याही प्रकारचे टिप्स नाहीत किंवा कॉल नाहीत किंवा कुठल्याही लाईव्हमध्ये टेलिग्राममध्ये यूट्यूबमध्ये हे सेशन होत नाहीत. यामध्ये काय होतं, स्ट्रक्चर्ड वेनी एआयचा वापर करून आणि स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्हाला प्रॉपर क्लॅरिटी दिली जाते. जर तुम्हाला हे ट्राय करायचं असेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून लेमन ॲप डाउनलोड करा, बोल्ड ट्रेड्सचा वापर करून बघा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.